ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी 1 ते 50. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले, अहो, हे असे कसे तुमचे बोलणे? यात बोलण्यात एक वाक्यता असेल तर त्यासंबंधी मनाने काही विचार करता येईल. सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतींनी सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीचा भराला जास्त उत्तेजन का देता? श्री अनंता, असे हे दुटप्पी बोलणे असता आमच्या सारख्या अल्प समजुतीच्या लोकाला मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐका, एक तत्व जर सांगावायचे असेल तर एकत्र निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय? एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या थोरांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्यावेळी उलगडा करा. या 2 मार्गापैकी कोणता हे सांगा, ज्याचा शेवट शुद्ध असून त्याचे फळ अचूक प्राप्त होते व त्याचे अनुष्ठान सहज सरळ आहे. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर बराच काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात आनंदित झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक, तसेही होईल. पहा, ज्या दैवमानाच्या कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. हे पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताकरिता क्षीरसमुद्र दिला नाही का? त्याप्रमाणे उदारपणाने घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखाचे वसतिस्थान का होऊ नये? यात आश्चर्य ते कसले? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने कामावून घेऊ नये. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच मी सांगेन. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भावसागरातून तरुण जायला हा कर्मयोग साधन आहे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता एवढ्याकरिता मी तुला कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू सहज जाणशील. तरी गतगोष्टीची जो आठवण करीत नाही, काही मिळाले नाही तरी ज्याची इच्छा धरीत नाही, तो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल असतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझे त्याचे स्मरण राहिले नाही. अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याचा संगच सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनासाई प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्याची आसक्ती घेणारे जे मन ते स्वभावतः निसर्ग झालेले आहे. पहा, विस्तव विझून गेल्यावर मग तो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो, तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीने संकल्प नाही तो उपाधीत असून सरा कर्मबंधात सापडत नाही. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील? ते स्वभावतच मूर्ख असतात, म्हणून या 2 मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय निरनिराळे आहेत. एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण रीतीने तत्वाचा अनुभव घेतला ते दोन्हीही मार्ग एकच आहेत असे समजतात. आणि सांख्य मार्गाने जे मिळते
तेच योगाने प्राप्त होते. म्हणून अशा रीतीने या दोन मार्गात सहजच ऐक्य आहे. पहा, आकाश आणि पोकळी याच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही, याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग याची एकता ज्याला पटलेली असते, असा ज्याला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेने पटते, त्यालाच जगात उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो. याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही. ज्याने विषयापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरु उपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरून ठेवले, समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते वेगळे अल्प असे दिसते. मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा संयोग होतो, त्यावेळी ते समुद्रा एवढे होते. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचे चिद्रूप झालेले परिचिन दिसला तरी त्याचे तिन्ही लोक व्यापलेले आहेत असे समज. आता कर्ता, कर्म, कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावतच त्याच्या ठिकाणी बंद पडतो आणि त्याने सर्व कर्म जरी केले तरी तो तत्व स्वतः करता होत नाही. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोठचा आणि तो कर्तेपणा तिथे राहील काय सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवायास येतात. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. तो स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो. आहाराचे सेवन करतो, टाकावयाचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. तो आपल्या इच्छेनुसार चालताना दिसतो. असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे एक एक काय सांगावे. पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्याची उघडझाप करणे इत्यादी कर्मे अर्जुना पहा, त्याच्या ठिकाणी सर्वच असतात, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही. ज्या वेळेला तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता, त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपण विषयाकडे धाव घेत असतात. दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असूनही पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्म रूप कर्मबंधनाने आकळला जात नाही.